आहेत घरी स्वतः बसून कामं करण्यापेक्षा म्हणजे म्हणतात की आम्ही गावात जाऊन कामं करू, त्यावेळेस जर घरून आपल्याला काही बिझनेस करता आला त्यामुळे आपल्या NGO कडून आपण एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलो आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी घरी कसं तुम्ही स्वयंपाक करू शकता. तर गीता जाधव मॅडम आहेत कृषी विज्ञान अभियंत्या, तर त्यांच्या मागे आपण आज बघू की स्वयंरोजगार आपण घरी बसून कसे करू शकतो. धन्यवाद मॅडम. सर्वात पहिल्यांदा मी माझी ओळख करून देते. मी गीता बालासाहेब यादव. करायचं असेल तर गोष्टीकडे लक्ष देईनच. आज काय झालंय, खर्च वाढलाय. जे घर पहिले 10,000 चलत होतं आज त्याला 25,000 पुरणं. का पुरणं? कारण की प्रत्येक गोष्ट आज आपण विकत आणायला, घरी बनवायचा कंटाळा, पाण्यात टाकायचे. जसं आपले धान्य वाळवतात तसेच हे बी वाळतात आणि वाळल्यानंतर जेव्हा तुम्हाला वापरायचे तेव्हा त्याला पाण्यात बुडवायचं. ते पाणी ओढून घेतात. ओढून घेतले की भाजीत टाकायचे. तुम्हाला तुमचं टोमॅटोची प्युरी भेटली बस झाली ना. 200 रुपये किलो काय टोमॅटो घ्यायची गरज पडणार आहे का? आज सोलार ड्रायर भेटेल. तुम्ही तर वाळवायचे कसे? बऱ्याच जणी महिला पंख्याखाली वाळू शकतात, कोणी उन्हात वाळू शकते किंवा सोलार ड्रायर. जसे सोलार आज बसवायला इलेक्ट्रिसिटीसाठी फुकट, तसा एक सोलार ड्रायर असा टेबल एवढा जरी आणला तुम्ही बनवून 2-3 हजाराचा, त्याला काय असते, ट्रे असते, त्याला काळा रंग मारलेला असते आणि वरून असा ग्लास असते किंवा एक आजकाल अशी शीट भेटायली पत्र्यासारखी, ती जर लावली तुमचं काही मटेरियल टाकायचं आणि त्याला ट्रेला मध्ये घुसवायचं. संध्याकाळपर्यंत तुमचं वाळून बसतं. धूळ लागणं, किडा लागणं काय नाही. वाळलं की फक्त पन्न्याने भरून ठेवायचं. आजकाल त्या पन्न्याही भेटतात लॉकवाल्या. आपण काजू बदामांचं बघता तुम्ही अशा लॉकवाल्या पन्न्या, तशा पन्न्या एकदा आणल्या त्याच्यात धुवून लॉक केली, एक पन्नी वापरायला काढायची. 5 किलोपासून 10 किलोपासून तर 1 किलोपासून सगळ्या पन्न्या भेटतात. एवढाच खर्च तुमचा पन्नीवर जाईल, दुसरं काय. किंवा जर तुम्ही ती अशी सिलिंग मशीन आणली किराणा दुकानातली, सगळ्या गटात समजा तुमच्या आता शेजारी पाजारी समजा 15 जणीत म्हणून एक मशीन आणली, कितीला येते? 600 रुपये. मला वापरायचे 8 दिवस नेईल, ते सिलिंग करून ठेवून पुन्हा तू वापर. तुम्ही तुमच्या आणि 800-900 रुपये काय किरकोळ आहेत. एक जर आपल्या घरात तशी मशीन असेल आणि आपण तशा पन्न्या घरात आणून ठेवले, सील करून टाकायची. जेव्हा वापरायची तेव्हाच फोडायची. जेवढी गरज आहे तेवढीच काढायची, सील करून टाकायची. म्हणजे हवा जात नाही, ओलावा लागत नाही, किडा होत नाही. एकदा जर एखादी वस्तू वाळवली, आजीला माहित असेल पहिले गवारचे शेंगा वाळवायचे है ना, हरभऱ्याची भाजी वाळवायची, वांगे वाळवायच्या, चवळीच्या शेंगा वाळवायच्या आणि वर्षभर वापरायच्या बायका. कोथिंबीर वाळायच्या. आणि आज 200 रुपये किलो म्हणले तरी टमाटे आपण विकत आणायलो. आज सांगा येतं, पण तरी आजकाल बाया आजकाल म्हणाले त्या खुडायला 200 रुपये द्यावं लागेल. त्या रोजंदारी बाईला फोडून देईन आज कोणी नाही देत. पण ते हरभरा जेवढा खुडला तेवढा ते पसरतो आणि जेवढं त्याचं उत्पादन वाढते ते खुडायचं कोणी. 200 रुपये द्यायला किंवा भाजीपाला वाढवू शकता. तुम्ही ठरवा या महिन्यात कोणती भाजी स्वस्त झाली तीच आणायची, तीच बऱ्या प्रमाणात वाढवायची. जे स्वस्त झाले ते आणायचे. तुम्हाला 10 रुपये किलो भेटाले ना, तुम्ही मंडीत जाऊन आणखीन कमी ना आणि वाढवा. तुमचा खर्च कमी वाटते आपल्याला, पण होतो. तुम्ही जेव्हा हे करताल, भाज्या 12 महिने भेटतात नाही अशाची गोष्ट नाही, पण त्याचा भाव कमी असतो. मला एक सांगायला हे आता तुम्हाला जर काही करायचं तर तुम्ही असं सोलार ड्रायर आणू शकता. जे स्वस्त भाजीपाला जे वाळवायचा त्या सीझनला विकणार नाही तुम्ही. जेव्हा ऑफ सीझन आहे, समजा आता भाज्या भेटायला, जेव्हा उन्हाळ्यात पाणीच नसते, भाज्याच नसतात, लोकायला करायला, तुम्ही 20 रुपये पाव विका वाळलेली भाजी, 50 रुपये पाव विका, विकणार तुम्ही. कारण की आता समजा माझ्यासारखी लेडीज आहे, जॉब करते, तिला गव्हाण खुडायला काय मिळणार नाही. पण मला माहिती आहे माझ्या किराणा दुकानाला 100 ग्राम वाळलेली भेटेल 20 रुपये. मी काय करणार, ती आणणार, कोमट पाण्यात भिजवणार आणि त्याची फोडणी मारणार. माझं काम वाचलं ना, आणायचं, निवडायचं, खुडायचं, सगळं काम वाचलं. पण ते नाही मला बटरवालाच आवडते किंवा ते नाही मला ते कांद्याचाच फ्लेवर आवडते. 10 रुपयाचे चिप्स 40 रुपये किलो बटाटे, एका बटाट्याचे 20 रुपयाला पुढे, 20 रुपयाला पुढे. आणि मसाला कोणता लावतो? कांद्याची पावडर, टमाट्याची पावडर. बाहेर आपल्या घरी असं तर आपण घेऊ शकतो. पण आहे का नाही. पहिले लोक ज्वारीच्या पापड्या गोण्या करायचे. भूक लागली, ऑफिसून आले, कामावर लोक आले की पटकन ज्वारीची बाजरीची पापड भाजली
थोडे शेंगदाणे दिले की भूक मरते. आजकाल घेतलं चिप्सचा पुढे खाल्ले, पोरं शाळेतून आले खायला दे म्हणलं की ते आपण तेच द्यायला. पण आपण तशा पापड्या भाजून दिल्या, काय दिलं, तशी सवय आपल्या हातात आहे. आपण कशी लावून द्यायची मुलांना, तर आपण पौष्टिक देऊ शकतो. तर हे कसं करायचं याचं आपण मार्गदर्शन करू. हे मी उगाच थोडंसं उदाहरण दिलं तुम्हाला. 2 महिन्याच्या 30,000च्या खारोड्या घेतात. आज मला वेळ नाही खारोडी घालायला, तुम्हाला वेळ आहे. 1 किलो बाजरी कितीला आहे? 30 रुपये. 5 किलो बाजरीच्या किती पापड खारोड्या बनतात? 5 किलो 4 किलो तर भरते. आणि तुम्ही जर एक सारखी चव दिली, एक चांगली दिली आणि पाव किलो खारोड्या भरायच्या 200 ग्राम 40 रुपये. तुमच्या किलोचा भाव किती झाला? 200 रुपये. बाजरी किती रुपये किलो? 30 रुपये. डाळ तुम्ही तीळ टाकले 50 रुपये. शिजवायची मेहनत, गॅसचा खर्च 100 रुपये. तरी तुम्हाला 100 रुपये किलो पडेल ना. पण विकते तुम्ही फक्त करून. जर ते आपलं मार्केट आहे का मेन मार्केट, आपण नॅचरल वगैरे तुम्हाला तर काय म्हणजे मला ते मार्केट बोलणं असेल तर तिथं जर गेलं, एक लाईन यायचं बघा उन्हाळ्याचे प्रोडक्ट विकायचे आहे ना. फक्त उन्हाळ्याचे खारोड्या, पापड्या, चकल्या, ते माणूस तुमचा विकायला घेईल. त्याला म्हणायचं विक्री मागं तुला विसरू. सगळ्याला माहिती तिथं भेटत, लोक तिथंच जातात. तुम्हाला वेगळा स्टॉल लावायची करतात, त्याला म्हणायचं तुला किती पाहिजे सांगायच्या मध्ये. माझ्या खारोड्या विकून द्यायला तुला किती रुपये पाहिजे कमिशन? 10 रुपये 20 रुपये पर पॅकेट. त्याला देऊन टाक. आपले 80 निघाले बस झाले. आणि 2-3 महिन्याचं सीझन आहे. 2-3 महिन्यात एकदा करून टाकलं तुम्हाला पुन्हा वर्षभर बघायचं काम. आणि एकदा जर लिंकलाय तुम्ही बाया लावा कामाला तुमच्या ज्याने होत नाही. तुम्ही असं 200-300 रुपये देऊन एकदा 8 दिवसाचं टार्गेट ठेवलं, मला 50 किलोच्या खारोड्या करायच्या. 8 दिवस 2 बाया बोला करून ठेवा आणि मग विकत बस. तुम्हाला रोजच बाया बोलायची गरज आहे का? नाही. तुमचं थोडं डोकं लावायचं, थोडंसं मेहनत घ्यायची आणि काय. पण विकते म्हणजे एका मुलाने 30,000 त्यानं त्याच्या आईला करायला लावल्या खारोड्या आणि 30,000च्या खारोड्या विकते. तरी त्याचं शिजलं नव्हतं नीट, भरडभर होतं. मी म्हणलं अरे ते शिजलंच नाही रे म्हणलं ते खारोडीचं. आणि ते म्हणजे जर आणखी शिजायला पाहिजे तरी त्याच्या विकल्या. म्हणलं तरी गेल्या माझ्या, पण तरी गेल्या त्याच्या म्हणजे म्हणलं गेल्या माझ्या. हा खातानी जरा असं कळतं ना बरोबर. पण म्हणजे एक मुलगा असून त्यानं विकलं तर मग आपण नाही करत. आज तुम्ही जितकं पिकवत म्हणजे जितकं तुम्ही उत्पन्न करणार ते विकणारच. असं नाही की विकल्या जाणार, कारण की अन्न हे कधीच मरण नाही. जेवणाला खाण्याला कधीच मरण नाही. आणि आजकाल लोकांना मग तुम्हाला जागरूक करायचं. किंवा ते चिप्स खाण्यापेक्षा आमच्या खारोड्या, त्यांची बाजरी, त्याच्यामध्ये लोह आहे. ज्या महिला आहेत ज्यांना आयर्न नाही, म्हणजे आता बऱ्याचशा याच्या HB कमी असतो, तर बाजरीमध्ये सगळ्यात जास्त आयर्न असते. तुम्ही तसं जागरूक करा. ज्या मुली असतात शाळेत शिकणाऱ्या, ह्यांना लोह म्हणजे असणं गरजेचं आहे. तुम्ही रोज 4 खारोड्या खा, तुमचं HB कमी होणार नाही. असं तुम्हाला जाहिरात करावं लागेल की बाबा माझी जी बाजरी ही सगळ्यात चांगल्या व्हरायटीची बाजरी आहे, याच्यामध्ये एवढं आयर्न आहे आणि ही खारोडी तुम्हाला पौष्टिक आहे. तुम्ही रोजच्या फक्त 4 खारोड्या खा, तुम्हाला जे आयर्न लागते रोजचं ते तुमचं आयर्न याच्यातून भरून येईल. म्हणजे असं तुम्हाला थोडं जाहिरात करणं. पण हे विकतं. ज्वारीची पापडी विकल, तुमची खारोड्या विकल, तुमचं ज्वारीचं पीठ विकल, तुमच्या सगळ्या वेगवेगळ्या. तुम्ही पापडामध्ये आता इतके प्रकार आले खिशे. आणि शेवटच्या दिवशी काय करायचं, कोमट पाण्याने पुरी धुवून घ्यायच्या आणि त्या वाळवायच्या. कोमट पाण्याने का धुवायच्या, तर ती वरच लागलेली साखर चिकट आपल्या हाताला. आणि कोमट पाण्यात धुतल्याने त्याच्यामधली साखर निघून जातात, फक्त वरची निघून. तर आपल्याला चांगल्या कोमट पाण्यामध्ये सगळ्या पुरी टाकायच्या, हाताने थोडं रस करायचं, मग वाळवायचं. अशी माझी प्रोसेस. आणि जे उरलेलं पाणी आहे त्याच्यामध्ये आवळे किसायचे आणि शिजवायचे. किती साखर नाही लागत. आणि आपण जी करतो, एखादी तुम्हाला फाईल करायची, 2 फाईल म्हणा काय म्हणा, तर तुम्हाला तीच मशीन, तेच मिरची कांड 50,000ला पण आहे, तेच मिरची कांड 5 लाखाला. तुम्हाला ठरवायचं की कोणतं घ्यायचं. तर सुरुवातीला एकदम मोठं लोन करून कधी व्यवसाय नाही करायचा. 50,000चं पल्वरायझर घ्या. पल्वरायझर एक मशीन असतं जे की आपल्याला हळद कुटायला किंवा मसाले करायला लागतं. हे एक पल्वरायझर आपल्याला लागतं. एक मी जे ड्रायर बोलले, हे जर ड्रायर तुम्ही घेतलं 50,000पर्यंत तर तुम्ही काहीही वाळू शकता, कोणताही पदार्थ वाळू शकता. त्याच्यानंतर जे पल्वरायझर हे 2 in 1 आहे, मसाल्यासाठी पण आहे, धान्यासाठी पण. फक्त साफसूफ करून घेतलं तर तुम्ही धान्यही करू शकता आणि धान्य काढून झाले की तुम्ही मसाले करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला आता एखादा पनीरचा उद्योग करायचा, पनीर बनवायचं, तर तुम्हाला एक पनीर प्रेस नावाचं मशीन आहे, ते 2-4 हजारात करून द्यायचं.
ते पनीर प्रेस आणलं की दूध फोडायचं आणि त्याच्या कपड्यात टाकून त्या लाद्या बनवता येतात पनीर प्रेसने. चौकोनी आकाराचे प्रेस असतात. तसं एक प्रेस बनवून आणलं तर तुमचं पनीर प्रेस आहे. खवा मेकिंग मशीन म्हणून एक मशीन असते बघा, अशी कढई असते मोठी, त्याच्यामध्ये एक असं आपण जसं उलटण्याने सारखं हलवतो का तसं एक स्पिनर म्हणतात त्याला, ते हलत राहतं. एकदा जर तुम्ही टाईम सेट केला टाकलं तर तुमचा डायरेक्ट खवाच आहे. तुम्ही सूप करू शकता, खवा करू शकता, एखाद्या काही हे करू शकता. पापड मेकिंग मशीन कशा आहेत 1 लाखापासून तर पुरं 5 लाखापर्यंत. म्हणजे काही मशिनरी फक्त पापड बनवते, काही मशिनरी पापड प्लस वाळवून देते. पण तुम्हाला काय घ्यायचं, तुम्ही जर असं उन्हात वाळवत असेल तर वाळवायची मशीन घ्यायची आणि पापड कोणी हिवाळ्यात पावसाळ्यात करत नाही, उन्हाळ्यातच करतात. कारण एक तेवढा सीझन असतो तेवढ्या दिवसात. मग पापड मेकिंग मशीन 2 लाखात येते, 1 लाखात येते. तशी एखादी तुम्ही पापड मेकिंग मशीन घेऊ शकता. इथं औरंगाबादला एक मॅन्युफॅक्चरर आहे MIDCमध्ये, त्यांचा नंबर मी मॅडमला देते. तुम्हाला जर कोणती मशीन घ्यायची असेल पापड मेकिंग मशीन किंवा असे वेगवेगळे स्नॅक्स, म्हणजे फरसाण बघतो ना आपण, वेगवेगळे फरसाण. एक चकलीची मशीन आली बघा, फक्त 90,000ला आहे चकली. त्याच्यात फक्त मटेरियल टाकायचं, उंडा टाकायचं, ती ऑटोमॅटिक चकली बनवते आणि ते पॅड पुढं सरतं. कळालं का? चकल्याला जी मेहनत लागते, तुम्ही फक्त तांदूळ बिंदूळ भरडा आणणार, उंडा मळणार आणि त्या मशीनला टाकणार, आपोआप चकल्या तयार होतात, आपोआप. म्हणजे तुम्हाला काहीच नाही, फक्त ती चकली घ्यायची कळायला होतं. एका तासामध्ये काहीतरी 8 किलो चकल्या करतात, एवढ्या चकल्या बनतात. तर तुम्हाला एक चकली उद्योग पण करता येईल, त्यांच्याकडे ती मशीन पण आहे. आणि उद्योग केंद्रामध्ये तुम्हाला 50%, 30% सबसिडी जिल्हा उद्योग. तुम्ही म्हणला नुसतं चकल्याची जरी मी उद्योग करायचा म्हणलं तरी होईल. हां, उपवासाच्या चकल्या करा, तुम्ही आपल्या तांदळाच्या हरभऱ्याच्या डाळीच्या करा. जे मेहनत आहे ती तुमची वाचायली ना, नुसतं बटन टाकले की चकली बनेल. उंडे मळू सगळ्या बनणार, चकली बनायची ना. तुम्ही मटेरियल उंडा काही बी टाका, ती मशीन चकली बनवून देणार. आणि कशी आहे, आता समजा हे पॅड आहे, मशीन फिरती, चकली बनती, पुढची बनणार, अशा बनत राहणार. हा पॅड भरला, बटन बंद झालं की तो काढून घ्यायचा, दुसरा लाव, आपोआप मशीनवर चकल्या ते असं प्रॉब्लेम नाही ना, काहीच. ऑटोमॅटिक मशीन. मी ते नंबर देते मॅडमला, ते मॅडम तुम्हाला शेअर करते. चकली मेकिंग मशीन आली आज. तर अशा इतक्या मशिनरी, फक्त तुम्ही थोडी आवड करा. सगळ्यात मोठा उद्देश तोच असतो बचत गटाचा. फक्त तुम्ही बचत जमा करायची, अंतर्गत वाटून घ्यायची, हा उद्देश नसतो. बँकेकडनं लोन घेऊन काहीतरी छोटासा उद्योग सुरू करायचा. छोटा उद्योग काही दिवसांना खूप मोठा होता आणि तो 10 लेडीजला काम नाही मिळत, तर आणखी 10 लेडीजला, आणखी 10 लेडीजला, म्हणजे अशा हजारो लेडीजला आपण उद्योग उभा करण्यासाठी सहकार्य करू शकतो. तर ज्यांना बचत गटाबद्दल माहिती पाहिजे असेल त्यांनी प्रश्न विचारा, मी सांगा. तुमचं काय म्हणणं आहे?